प्रॉपर्टी चिंतामण इंटरप्राइजेस कोणगाव मोंटी मुकादम आपण पुढे आपला देखील सन्मान इथे केला जाईल। आणि पुन्हा एकदा या स्पर्धेचे शिलेदार या स्पर्धेचे प्रमुख अमोल केवाळे साहेबांच्या शुभ हस्ताने सन्मान करतोय। चेक मॅच लावते सुरुवात। पहिला चेंडू उचली घेणारा अपील केली, अपील उचलून धरले, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिले नितीनने। खूप मोठा मासा गलाला लावलाय। पराग पाटील बाद। मुख्य व्यासपीठावर सन्मान होत असताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलीये नितीनने। पराग पाटीलला बाद केलंय। डीजे मॅन यांना सूचना असेल की मॅच सुरू असताना डीजे ठराविक वेळेतच वाजवावा। चला आपण जाऊया पुन्हा ऑन गोइंग मॅच कडे, ज्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगली रंगत पाहायला मिळेल। एका बाजूला आपण पाहतोय MG स्पोर्ट्स बासे विपक्षामध्ये संघ आहे आई गावदेवी कुशिवली संघ। पहिल्या श्रेणीवरती पराग पाटील सारखा एक अतिशय नामांकित खेळाडू सध्या पहिल्या श्रेणीवरती बाद झालाय। क्रेडिट पहिली विकेट गेल्यानंतर दीपेश पाटील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू। हॅप ट्रॅकर ऑन साइडला कंट्रोल पुल शॉट। स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीये, मिड विकेटचा शतरक्षक प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना चौकाराचं रक्षण केलंय आणि दरम्यान 2 धावा येतील दीपेश पाटीलच्या खात्यामध्ये। दीपेशने आपलं आणि आपल्या टीमचं खातं ओपन केले। संदीप पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा। नाही खरोखर आता इथे मी म्हणेन की आज या कंडिशनला जर हा संघ पोहोचलाय त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा गोलंदाज नितीन पाटीलचा आहे, रोशन घरचा आहे आणि हर्ष पाटील या तिन्ही गोलंदाजांचा आहे। आणि त्यांनी खऱ्या अर्थाने कमाल केली आहे। कमाल धमाल लाजवाब असे तिघांना 3 शब्द वापरू शकेन। यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू स्क्वेअर लेग कडे उडवलाय। झेल सुटलीये, झेल सुटलीये दीपेश पाटीलची, त्याला योगदान मिळते आणि दरम्यान 2 धावा पूर्ण होतील। नाराज केले शतरक्षकाने। 1 विकेट तर आली होती पहिल्या चेंडूवर आणि आता देखील विकेट आली असती तर कुशिवली संघावर दबाव निर्माण झाला असता। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं शॉर्ट लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, सूर मारला, झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल झाली असती तर योगदान मिळालं असतं, त्याचा फायदा MG स्पोर्ट बासे टीमला झाला असता। दीपक यामध्ये मी म्हणेन की क्षेत्ररक्षकाची खूप मोठी चुकी झाली आहे। वेट अँड वॉच करत आला चेंडूचा, जर अगोदर थोडे 2 स्टेप पुढे आला असता, 2 पावलं पुढे आला असता तर नक्कीच कॅच आउट झाला असता। वेळेचं बंधन असेल, फलंदाज बाद झाल्यानंतर लवकर डगआउट मधून नवीन फलंदाज मैदानामध्ये आला पाहिजे। थँक्यू चेक। या ठिकाणी शुभागमन झाले नुकतंच, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयाचा रोख रक्कम द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक लाभलाय। या कासने गावचे धनवान, कासने गावचे उद्योगपती, उद्योग क्षेत्रामध्ये राजकारण क्षेत्रामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आज सर्वांनी आदराने घेतलं जातं असं व्यक्तिमत्व भगवानजी महादू भोईर साहेब यांचं इथे शुभागमन झालंय। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। कट केल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट मध्ये 2 धाबा येतील। त्याचबरोबर अमरजी भोईर आणि भगवानजी भोईर भगवती इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आयवा झेल घेतला तर 511 रुपये प्रेक्षकांना दिले जातील। बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल पकडला तर 511 रुपये दिले जातील। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी। दरम्यान चंद्रकांत खांडेकर या ठिकाणी पोहोचले, त्यांचं देखील स्वागत। कट केले चेंडूला शतरक्षक नाहीयेत, गॅप मधून चेंडू चाललाय डिपेक्सच्या कव्हर मध्ये आणि कदाचित तो मैदानाच्या बाहेर देखील जाईल। 4 धाबांची साथ लागते कुशिली टीमला। खरं तर इथे नशिबाची साथ म्हणावी लागेल। शतरक्षकाचा पाय चेंडूला लागला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर। रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका सजवला होता। एक्स्ट्रा कव्हर मध्ये कट केला होता, शतरक्षकाचा पाय लागला आणि चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर। 4 धावांसाठी आज चौकार आलाय। दीपक जणू हा चेंडू पायाला लागून नसेल गेला तर मी तर म्हणेन हा फुटबॉल खेळत होता क्षेत्ररक्षक। त्या पद्धतीचा चेंडू हर्ष पाटील त्या ठिकाणी होता आणि त्याच्या पायाला चेंडू लागला आणि फुटबॉल प्रमाणे डायरेक्ट तो चेंडू गोल झाला, म्हणजे चौकार तिथे गेला। स्ट्राइक वर दीपेश ताकदीचा वापर करत असताना समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय। शतरक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये। 1 धाबा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटी, राऊंडआउटची संधी होती, गमावली, रबाडा होता, ही विकेट महत्वाची होती, परंतु 2 धाबा पूर्ण केलेत आणि या 2 धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 12 वर 1 विकेट। एक चांगल्या शैलीचा खेळाडू आहे आकाश हिलम, रबाडा या नावाने त्याला संबोधतात आणि तोच खेळाडू सध्या इथे होता। त्याची विकेट खूप मोस्ट इम्पॉर्टंट होती, अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट विकेट असताना पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिली पराग पाटीलची विकेट आली। थोडा संघर्ष करते होतो बॅटिंग ऑर्डरमध्ये, त्याचा तेवढा हवा तेवढा परफॉर्मन्स चांगला होत नाहीये, मात्र एक चांगल्या दर्जाचा उच्च कोटीचा खेळाडू तो आहे। तशाकडनं अनेकदा आपण पाहिल्या मोठमोठ्या इनिंग्स त्याच्या बॅटमध्ये येताना पाहिल्यात।
पहिले षटक समाप्त झाले. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी हर्षवर दिली गेली. मागच्या सामना त्यांनी गाजवला आणि बासे टीमला या क्षणापर्यंत आणून पोहोचवले. परंतु आता समोर आहे आकाश उर्फ रबाडा. कशा पद्धतीने हे बॅटल रंगेल ओव्हर द विकेटने. आकाशसाठी ओव्हर पिच चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेटचं बदन. दुसरा झटका लागत असताना आई गावदेवी कुशुली टीमला फलंदाज बाद. आकाश चला लगेच नवीन फलंदाज दाखल करा. अमोल गवाल आणि दिलीप गवाल यांच्या दोन सुपुत्री आणि त्यासोबत अजून एक लहान मोडुलगावचा सुपुत्र या ठिकाणी नृत्य करत असताना त्यांचं विशेष कौतुक. आणि मुख्य व्यासपीठावर प्रेक्षक वर्ग मान्यवर जोडलेले आहेत मोठ्या संख्येने. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवर हर्षच्या विकेट आली. हर्षने विकेट प्राप्त केली. पहिल्या चेंडूवर आकाशला माघारी परतवला आणि नवीन फलंदाज स्वप्नील मांजे हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. लेन चांगली होती. बॉटमीचा वापर करत असताना स्ट्रोकला चेक केलं. स्वतः गोलंदाज जाऊन उचली करेल तोपर्यंत सिंगल येते स्वप्नील मांजेच्या खात्यामध्ये. या ठिकाणी शुभेच्छा आल्यात परेश बराडे यांच्याकडनं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दिनेश पाटील केल्ले यांच्याकडनं मिलिंद गोरले आणि त्याच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू सो मच. अगदी जवळचे मित्र आहेत मिलिंद गोरले यांचे. त्यांच्याकडनं त्यांना शुभेच्छा आल्यात. दीपेश पाटील खूपच चांगला स्ट्रोक पॉइंट मध्ये. परंतु हवेत कॅच घेण्याचा प्रयत्न. कॅच सुटली. एक धाबाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दीपेश पाटील आणि स्वप्नील मांजे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या दोन धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. टायटल साठी आपण धडपड पाहतो. हे टायटल हे शीर्षक कोणता संघ जिंकेल, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोणता संघ बनणार आहे त्याच्यासाठी चालू असलेलं हे रणनीती, ही महाषडयंत्र आणि हा संघर्ष, हा महायुद्ध, हा महाभारत आपण पाहतोय. त्यामध्ये कोणता संघ जिंकेल, बासे की कुशिवली संघ. यावेळेस अकुटप्पा ऑन साइडला पुल केलाय. बीड विकेट मध्ये शतरक्षक आणि सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेटचं पतन. दीपेश पाटील बाद. झटका क्रमांक 3 लागत असताना गावदेवी कुशिवली टीमला 15 या धावसंख्येवर. वर तिसरा झटका लागलाय. 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. हर्षने चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये केली. 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 3 धाबा खर्च केलेत. या ठिकाणी आपण दोन्ही फलंदाज पाहतो. दोन्ही सख्या भावांची जोडी सध्या मैदानावर दाखल झाली. स्वप्नील मांजे, सतीश मांजे या दोन सख्खे बंधू या मॅच मध्ये कशा प्रकारे आपल्या संघाला पुढे नेतील, कशा प्रकारे आपल्या संघाचं हे जे अस्तित्व आहे ते पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील. स्विचिटचा फटका फसलाय आणि नक्कीच या फटक्यासाठी म्हटलं जातं लगा तो आबाद नाही तो बरबाद. या प्रकारचा तो फटका आहे आणि इथे फलंदाज आल्या पावली माघारी परतलाय. फलंदाज बाद. सतीश मांजे या ठिकाणी बाद झालेत. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित हा प्रयत्न कुशिवली संघाला महागात पडू शकतो, कारण की सतीश मांजेकडे देखील क्षमता आहे. तो मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही मुख्य व्यासपीठ पाहू शकता. कित्येक मान्यवर या ठिकाणी जोडले गेले. ते सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हियांश 11 मोडूल संघाच्या वतीने आयोजित केलेल्या हियांश 11 चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. अमर भोईर यांच्याकडून सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी 511 रुपये आयवा जेलसाठी दिले जातील. सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना गावदेवी कुशुली संघ 15 वर 4 गडी बाद आणि दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. विकेट टिकून खेळता आलं नाही, म्हणूनच परिणाम धावफलकावर झालेला दिसून येतो. या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नामदेव मांजे याच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे. अनुभवाची चावी दाखवून आता त्याला आपला फलंदाजीचा दरवाजा उघडावा लागेल. लास्ट बॉल दुसऱ्या ओव्हरचा. हर्ष गोलंदाजी मार्कवर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर ठेवला. व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवला आणि डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुशली टीमची धावसंख्या 15 वर 4 गडी बाद. 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील या चेंडूला. व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवला हर्षने. संदीप शेवटचं षटक शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट गमावत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षने 3च धावा खर्च केला. ही गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर हर्षसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय उत्कृष्ट गोलंदाजी केली हर्षने. फक्त 3 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. ऑन स्क्रीनवर तुम्ही अमर भोईर यांना पाहू शकता. तिसरं षटक. गोलंदाज रोशन स्ट्राईक एंडवर. स्वप्नील मांजे
लेफ्ट ओव्हर द विकेटने ऑन साईडला टर्न केलंय. मनगटाचा चांगला वापर करत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये मिसफील आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. एक नाही दोन नाही तर 4 धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. नितीन आणि प्रणय त्या ठिकाणी होते. ताकदीचा वापर करत असताना स्वप्नील मांजेने ऑन साईडला हा फटका सजवला होता. कार्पेटच्या सहाय्याने जात असताना नितीन आणि प्रणयने केलेली चुकी एक्स्ट्रा धावा देऊन जातील आणि धाव फलकात बदल होईल. धावसंख्या 19 वर. या ठिकाणी जगदीश शिलार यांच्याकडनं कुशली संघाला शुभेच्छा आल्यात. मास्क की रफ अँड टफ आहे. अतिशय रफ अँड टफ मॅच आपण पाहतोय. एक जबरदस्त सामना. इथे थोडीशी मिस्टेक होतीये. ज्या चुका त्यांनी टाळल्या होत्या त्या चुका पुन्हा या मॅच मध्ये करताना पाहायला मिळतोय. अर्थात संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या चुका त्यांच्याकडनं झाल्या नाही त्या चुका आता अंतिम मॅच मध्ये होताना पाहायला मिळत आहेत. मी तर म्हणेन आउटफील्ड त्या ठिकाणी खराब होती. त्याच कारणास्तव चेंडू पकडणं थोडंसं कठीण झालं. आपण पाहू शकता उंच उडालेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. डीप मधून क्षेत्ररक्षक आले आणि त्यानंतर तो चेंडू सापडणं कठीण झालं. धावफलक 21 वर 4 गडी बाद. ओव्हर द विकेटने ऑन साईडला पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल हा षटकार येतोय स्वप्नील मांजेच्या बॅट मधून. गतीचा भन्नाट वापर केलाय. शांत ठेवले यावेळी स्वप्नीलला. 27 वर 4 गडी बाद. अजूनही या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक. एक चांगली फाईट होऊ शकते. एवढ्या धावा उभ्या केलेत गावदेवी कुशली टीमने आणि त्याचं श्रेय जातं स्वप्नीलला. ज्याच्या बॅटमधून आलेला षटकार खूप किमतीदायक होता. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. वैयक्तिक त्यांनी 13 धावांचं योगदान दिलंय. 5 चेंडू फेस करत असताना तोच आता शेवटचा चेंडू देखील फेस करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्वप्नीलसाठी ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. शेवटच्या चेंडूवर 2 धावा. ओव्हरची समाप्तीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजून एक शिल्लक बॉल शिल्लक आहे. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. ऑनलाईन स्कोरिंग मध्ये थोडीशी चुकी झाली होती परंतु ती सुधारली. एक धाव अजूनही एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 29 वर 4 गडी बाद. स्वप्नीलच्या बॅटमधून 15 वैयक्तिक धावा आल्यात. मात्र नामदेवला आपलं खातं ओपन करता आलेलं नाहीये. चांगल्या धावा जमा केल्यात. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना एक चांगली फाईट होऊ शकते. एक चांगला संघर्ष होऊ शकतो. एवढ्या धावा जमा केल्यात कुशली टीमने. यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये. विकेटचं पतन. 5वी विकेट. 29 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. हे स्पर्धा भरवण्यासाठी इथे प्रयत्नशील राहिले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मेहनतीमुळे आज आम्ही या मैदानावरती स्पर्धा भरू शकलो. आणि त्यासाठी मी या संपूर्ण हियान शेलू मोंडूचे जेवढे सभासद आहेत त्यांनी यापुढे आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करत आहोत. ज्याने मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपल्याला इथे स्पर्धा भरवण्यासाठी खूप मोठं योगदान ज्याने दिलं. अमर भगवान भोईर यांचा आपण यथोचित मान सन्मान इथे करत आहोत. अमर या आपण पुढे आपला सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण कासने गावच्या भगवान भोईर युवा उद्योजक कासने माणिकजी खांडेकर यांचा सन्मान आपण इथे मंचावरती करत आहोत. या आपण पुढे आपला देखील सन्मान या ठिकाणी अमोलजी गवल यांच्या शुभास्ते करत आहोत.
सजून घ्यायचे गावदेवी कुशुली संघ, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि लगेच मॅच ऑन करायचे. यानंतर आपण सन्मान करत आहोत रितेश मामा घोरले. आपण आपला देखील सन्मान इथे मंचावरती केला जाईल. यानंतर आपण अजून एक सन्मान करू ज्यांनी पिच बनवण्याच्या आखणीपासून आम्हाला सर्व हेल्प केला. याच कासने गावचा एक चांगला क्रिकेटर आहे महेश जलवी, प्रिन्स ऑफ कासने बॉस, यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. चला बॉस, आपण आपला सन्मान इथे मंचावरती केला जाईल. मोहन गोरले यांच्या शुभार्थ आपण हा सन्मान करतो. मॅच सुरू ठेवायचा आहे पंच आपण, आणि दीपकजी सुतार आपण देखील स्कोर पोचवायचा आहे. ती झाल्यात किती टार्गेट दिलंय. केले यांच्याकडनं हा शुभेच्छा आल्यात. थँक्यू डीजे. एमजी बासा संघाला आणि जयेश वलगणे यांच्याकडे कुशिवली संघाला खूप सारा शुभेच्छा आल्या, त्याचा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू. मॅच लावते सुरुवात. पहिला चेंडू मिलिंदसाठी कट करण्याचा प्रयत्न, अपील केलीये परंतु सहमती नाहीये. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना स्वप्नील माझेंनी पॉवर पिचच्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारली. पहिल्या चेंडू निर्धाव काढलाय. प्रत्येक डॉट चेंडू दबाव निर्माण करेल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक आउटफुलमध्ये ठेवले गेलेत. मयूर आणि मिलिंदची जोडी जर टिकली तर 18 चेंडूमध्ये या 30 धावा देखील पूर्ण होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मिलिंदसाठी अकूट टप्पा हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज मागच्या दिशेने वेगाने चेंडू चाललाय आणि इथे हा येतोय मिलिंदच्या बॅटमधून चौकार. चौकाराने आपल्या डाबाला सुरुवात केली आहे मिलिंद गोरलेने. तर वार केला मिलिंदने, चौकाराने खातो ओपन केलं. साईडला पुन्हा एकदा खेचलाय फटका. लॉंग लेग मधून चेंडू जाईल दणदण करीत. मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. दुसरा चौकार येतोय मिलिंद गोरलेच्या खात्यामध्ये. प्रयत्न राहिलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्वप्नील म्हणजे मिलिंदसाठी. मिलिंदला शांत करेल का? ऑन साईडला टर्न केलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये थोडीशी फंबलिंग नामदेव मांजेच्या माध्यमातून आणि तिचाच फायदा घेत असताना सहजतेने एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 वर. चांगली बॅटिंग केली मिलिंदने आजच्या दिवसामध्ये. 3 चेंडू या मॅच मध्ये फेस केलेत, 9 धावांचं योगदान दिले आणि आता मात्र स्ट्राईक वर मयूर. मयूर जो घातक आहे, विस्फोटक नेहमीच फलंदाजी करत असतो, जसा उल्लेख केला तसा प्रतिउत्तर देखील त्याने आपल्या बॅट मधून दिला. ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग आणि लांब षटकार ठोकलाय. रन मशीन ऑफ बासे, रन मशीन ऑफ SRT मयूरने, मयूर घरतने. टीमची धावसंख्या 15 वर. षटकाराने आपल्या डावाला त्याने सुरुवात केली आणि आता सामना जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 13. मॅच आपल्या बाजूमध्ये झुकवली. या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये MG स्पोर्ट बासे टीमने शिरकाव केलाय. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शांत करेल का? मयूरला थोडासा दबावामध्ये गोलंदाजी होत होती, परंतु आता शेवटचा चेंडू डॉट आलाय. यॉर्कर टाकलाय वाईटचा आणि त्याचबरोबर डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करत असताना MG स्पोर्ट बासे टीमची धावसंख्या बिनबाद 15. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीनवर आपण एक प्रेक्षक वर्ग पाहू शकता. मैदानाच्या चहू बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक, आणि प्रेक्षकांना स्पर्धेचं केंद्रबिंदू मानलं जातं. पंचांना दैवत मानलं जातं, प्रेक्षकांना केंद्रबिंदू मानलं जातं. भरपूर संख्येने युट्यूबच्या सहाय्याने देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. सामना सोपा झालाय, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कुशुली टीमला रबाडावर ही जबाबदारी दिली आहे दुसऱ्या ओव्हरची.
स्क्रीनवर तुम्ही प्रेक्षक वर्ग पाहू शकता, मोठ्या संख्येने ग्रुपमध्ये सर्वजण बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वजण चर्चा करत आहेत की मेगा फायनल कोण जिंकेल, हियांश 11 चषकावर आपलं नाव कोण करेल. दुसरं षटक आकाशचं स्ट्राईकवर मिलिंद. पहिला चेंडू लेन चांगली होती, थोडीशी चुकी पराग पाटीलने केली आहे, नाराज केलं गोलंदाज आकाशला उर्फ रबाडाला पराग पाटीलने. येथे एकेका धावासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील, कारण का 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, ही गोष्ट अजूनही मोठी होईल. त्याच्यासाठी चांगली गोलंदाजी आकाश उर्फ रबाडाला करावं लागेल आणि त्याला साथ देखील द्यावी लागेल क्षेत्ररक्षणाची. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धावाली आहे. स्ट्राईकवर मयूर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक उत्तुंग षटकार आलाय. षटकाराने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली होती. फ्रंट पुढे ओपन करत असताना ऑन साईडला ताकद झोकून फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क करू शकला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा टर्न पाहायला मिळाला. लेग ब्रेकचा मारा करत असताना आकाश स्वतःच्या नावाचा नाही परंतु गावाच्या नावाचा गणवेश घालून आपण ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी उतरतो आणि तो ग्रामीण क्रिकेटचा संग्राम सध्या पाहायला मिळतोय हियांश 11च्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने मयूरसाठी फुल टच होता, फायदा घेता आला नाही, गती जास्त होती मागे. पराग पाटील विकेट किपरला देखील सांभाळता आला नाही हा चेंडू आणि त्याच कारणास्तव पहिली धाव बनली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव देखील पूर्ण होईल. खराब क्षेत्ररक्षण, विकेट किपर पराग पाटीलची खूप मोठी चुकी. जिथे एकही धाव नव्हती तिथे काय केलं पराग पाटीलने, चेंडू सोडला, एक धाव होती तिथे दुसरी धाव देखील बनवली. मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की आता तुम्हाला गावाच्या अस्मितेसाठी लढायचंय आणि ते लढत असताना एकेका धावासाठी प्रत्येक चेंडूसाठी संघर्ष करावा लागेल. फलंदाजी गोलंदाजी मिळाली नाही तरी देखील गावाच्या एकात्मतेसाठी आपण एकत्र येऊन लढत असतो. गावामध्ये भरपूर युवक असतात परंतु 11 जणांची निवड होते आणि गावाचं नाव मोठे करण्यासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण उतरत असतो. तो ग्रामीण क्रिकेटचा हा सोहळा पाहायला मिळतो. एकीकडे एमजी स्पोर्ट बासे तर दुसरीकडे कुशिवली यांच्यामध्ये ही मेगा फायनल. ओव्हर पिच होता, खोदून काढण्याचा प्रयत्न शांत केलं आकाशने. या प्रेशरमध्ये गोलंदाजी करणं कठीण असतं परंतु आकाशने आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. स्वर्गीय महादेव दलवी स्मृती क्रीडानगरीमध्ये आता प्रेक्षकांची गर्दी. ज्यांनी सहकार्य केले ते सन्मान्य अमोल दलवी यांचे देखील विशेष धन्यवाद. 18 धावा, 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 चेंडूमध्ये अजूनही 12 धावांची गरज. ऑफ कटर लेग कटरचा मारा सध्या सुरू आहे. लेन चांगली होती, खोदून काढले परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑन मध्ये झेल सुटलाय. हा झेल नाही तर ही स्पर्धा सोडली, ही मॅच सोडली. अगदी सोपा झेल सोडलाय. दीपेश पाटील लॉंग ऑन मध्ये होते. खूप मोठ्या चुका होत असताना क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये मी नेहमीच म्हणत असतो की एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी तुमच्याकडे गोलंदाज असतील फलंदाज असतील तर त्यापेक्षाही सुंदर क्षेत्ररक्षण करावं लागतं. क्षेत्ररक्षणाशिवाय कोणती स्पर्धा जिंकता येत नाही. क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाहीये, या 11 खेळाडूंची मेहनत असते. 11 जण जेव्हा मैदानामध्ये ताकदीने उतरतात, मेहनत करतात, सराव करतात तेव्हा ती स्पर्धा जिंकली जाते. सामना रंगलाय. 7 चेंडूचा खेळ, 11 धावांची गरज. येणारा चेंडू दोन्ही टीमसाठी निर्णायक. डॉट आला तर बासे टीम दबावामध्ये जाईल. कट करण्याचा प्रयत्न पराग पाटीलने, विकेट किपरने पुन्हा चुकी केली. चुकीला माफी नाही, मागे चांगले क्षेत्ररक्षण पॉइंट स्टॉप कडे झाले. एक सिंगल धाव आली आहे. नाही दीपक, खऱ्या अर्थाने इथे मी म्हणेन की हे चुका जे आहेत ना, हे एक पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ही हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सध्या चालू आहेत असंच म्हणावं लागेल. खूप साऱ्या चुका, एक चुकी नाही, 2 नाही, 3 नाही, अशा 4 ते 5 चुका इथे झाल्या तर पराग पाटीलकडनं आणि इथनं या चुकांचा भूदंड त्यांना नक्कीच भुगतावा लागेल. अतिशय खराब प्रदर्शन आणि मेगा फिनालेमध्ये जी प्रेशर असते सर्वांना ठाऊक आहे, मात्र अशा प्रकारच्या एक चुकी झाली तर मान्य असते. अशा 4 ते 5 चुका झाल्यात म्हणजे इथे आपण म्हणूया की मोठ्या चुका इथे झाल्या त्यांच्याकडनं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एमजी स्पोर्ट बासे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. संघर्षमय खेळ सध्या सुरू आहे. आयुष्यामध्ये 3 गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. एक म्हणजे जीवन जगण्यासाठी, दुसरं म्हणजे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि तिसरं म्हणजे अस्तित्व जे निर्माण झाले ते टिकवण्यासाठी. ही अस्तित्वाची लढाई, ही गावाची लढाई आणि त्या गावाच्या लढाईसाठी हे खेळाडू आता मैदानामध्ये उतरलेत. मॅच ऑन आहे, मॅच गरम झाली, वातावरण थंड आहे. संध्याकाळचं सत्र, या संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच अतिशय गरम झाली आहे. 6 मध्ये 10 धावांची गरज. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अपील केली LBW साठी परंतु सहमती नाहीये. नॉट आउट घोषित केलं आणि एक सिंगल धाव येते लेग बायच्या स्वरूपात.
सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती 20 वर. एकच म्हणेन या दोन्ही संघांसाठी 21 वर. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हथोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. त्या दगडामध्ये देव पण आणण्यासाठी त्याला देखील संघर्ष करावा लागतो. आपण तर सर्वसामान्य मनुष्य आहोत आणि या मॅच मध्ये दोन्ही संघांना इथे परिश्रम, जिद्द, चिकाटीने लढायची ही वेळ सध्या त्यांच्यावरती आली आहे. कारण हा सामना आपल्या अस्तित्वाचा आहे, आपल्या गावच्या लढाईचा आहे आणि हा संघर्षाचा लढा आहे. हा आम्हाला जिंकायचा आहे. हा संघर्षाचा लढा आम्ही जिंकून आमच्या गावचं नाव आम्हाला पुढे न्यायचं आहे हे सांगण्यासाठी दोन्ही संघ तत्पर आहेत. 5 बॉल 9 धावांची गरज. खूपच चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक सिंगल येते मयूरच्या खात्यामध्ये. आता सर्वजण शतरक्षण करणारे सर्व शतरक्षक आता सज्ज झालेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. काय मॅच पाहायला मिळते, पैसा वसूल मॅच. 4 चेंडू 8 धावा. एकीकडे एमजी स्पोर्ट बासे तर दुसरीकडे कुशिवली संघ. तुम्ही जिंकलात म्हणजे तुमच्या गावाचा विजय झाला, तुमच्या गावाचा अभिमान झाला. हे डोक्यात ठेवून आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये उतरत असतो आणि ही ग्रामीण क्रिकेटची लढाई आहे. मिलिंद गोरले स्ट्राईक एंडवर. यावेळेस खूपच चांगला देखना फटका समोर सजवलाय. लॉफ करत असताना लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे, डीप मध्ये सिंगल येते. एकेरी दुहेरी धावांनी देखील दबाव वाढू शकतो कारण का आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कुशिवली टीमने शिरकाव केलाय, परंतु पलटवार जर करायचा असेल तर मयूरला एक मोठा फटका सजवावा लागेल कारण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज आहे. दीपक, या ठिकाणी ज्या पहिल्या इनिंग मध्ये चुका झाल्या त्याचा हा भूदंड इथे आता समोर आलाय. फुल टॉच आहे परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू दबाव निर्माण करेल आणि आता चेंडू शिल्लक राहिली आहे 2 आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 7 धावांची आवश्यकता. आता दोन्ही टीमचे समर्थक टाळ्या सिट्ट्यांचा गजर करू लागलेत. मोठ्या फटक्याची गरज आहे. रन मशीन ऑफ SRT याला नाव दिलं का मी, ते सिद्ध करेल का मयूर. एक मोठा फटका सजला तर मॅच मध्ये शिरकाव करता येईल. दोन्ही टीमला संधी आहे. पैसा वसूल मॅच. 2 चेंडू 7 धावांची गरज. राऊंड द विकेटने यावेळेस का नाव दिलं होतं ते सिद्ध केलंय मयूर घरतने. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना षटकार ठोकलाय परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची आवश्यकता आहे. मी का SRT या असोसिएशनचा रन मशीन आहे हे सिद्ध केलं मयूर घरतने. या ठिकाणी ज्वले पे नमक छिड़कना जिसे कहा जाता है त्याप्रमाणे उक्ती लागू झाली. ज्याने त्याची झेल सोडली त्याच्याच गोलंदाजीवरती त्यांनी हा षटकार ठोकलाय आणि जखमेवरती मीठ सोडण्याचं काम सध्या मयूर घरत करतो इथे. काय जबरदस्त षटकार. या कंडिशनचा, या सिच्युएशनचा एक अतिशय बेताज बादशाह म्हणून सध्या तो समोर आलाय. काय जबरदस्त फटका सजवलाय. अतिशय मोठा फटका, अगदी दूर एकच फटका, 440चा झटका आणि ठोकलाय षटकार मयूर घरतच्या बॅट मधून. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. ही मेगा फायनल आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती करीन की दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. एकीकडे गावदेवी कुशिवली तर दुसरीकडे एमजी स्पोर्ट बासे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. गावाचं नाव, गावाची ओळख, गावाची चर्चा सर्वत्र होण्यासाठी ग्रामीण क्रिकेटसाठी आपण 11 जण ही लढाई लढत असतो आणि हा तो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षमय वातावरण. ऑन साइडला टर्न केलाय ती 1 धाव पूर्ण करून इयान शिलेवन चषकावर नाव कोरणारा संघ म्हणजे एमजी स्पोर्ट बासे संघ. अभिनंदन.